आता एक महत्त्वाची बातमी येते भाजपच्या गोटातून। लोकसभा आणि विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप परिषदेत पाठवणार नाहीये। संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना पक्ष आता संधी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेचं तिकीट देताना भाजप जातीय समीकरणही साधणार असल्याचं समजतंय। पराभूत झालेल्यांना उमेदवारी न देण्याचा भाजप वरिष्ठ नेत्यांचा दंडक असल्याची सूत्रांची माहिती आहे। लोकांमधून निवडून न येणाऱ्यांचं मागच्या दारानं राजकीय पुनर्वसन होणार नाही हे देखील या बैठकीत ठरल्याचं बोललं जातंय। त्यामुळे अतिशय महत्त्वाची अपडेट येते। विधान परिषदेच्या 6 जागा या भाजपच्या वाट्याला जाणार आहेत आणि त्यामुळे मोठी रस्सीखेच भाजपमध्ये पाहायला मिळते। मित्र पक्ष देखील आम्हाला किमान 1 जागा द्यावी अशी मागणी करतायत। खास करून आठवलेंची ही मागणी आहे आणि हे सगळं पाहता भाजपमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच आहे। पुनर्वसन करण्यासाठी अनेक नेते रांगेत आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची अपडेट येते आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, भाजपकडून नेमका कसा निकष लावला जाणार आहे विधान परिषदेसाठी? निश्चितच यापूर्वी सुद्धा जी नावं विधान परिषदेसाठी आली होती त्यामध्ये काही लोकसभेला पराभूत झालेल्यांची नावं होती आणि त्यांना विधान परिषद देण्यातही आली। त्यावेळी जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार चर्चेदरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती की जे लोकसभेला निवडून येऊ शकले नाहीत त्यांना विधान परिषद देण्यामागचं कारण काय, आणि तशाच स्वरूपाचा निकष हा गेल्या वेळेस जेव्हा राज्यसभेची नावं आली होती त्यांना देखील लावण्यात आला की आपण पाहिलं असेल की राज्यसभेत ज्यांना लढण्याची संधी मिळाली नाही त्यांनाच राज्यसभा दिली गेलेली आहे भारतीय जनता पक्षाकडून। त्यामुळे आता विधान परिषदेच्या बाबतीतही शक्यतो जे लढू शकले नाहीत किंवा ज्यांना तिकीट मिळालेली नाहीत अशा मंडळींना, अशा चेहऱ्यांनाच विधान परिषदेवरती संधी देण्यात यावी। जे पराभूत झाले त्यांना विधान परिषदेवर राजकीय पुनर्वसनासाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ नये असा सूर हा भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ नेतृत्वाचा आहे। कारण देशभरामध्ये भाजपने जवळपास हाच निकष लावलेला आहे की ज्यांना ज्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा द्यायच्या आहेत त्यांनी शक्यतो नवे चेहरे, सामाजिक समीकरण, सोशल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने आवश्यक असलेली नावं आणि त्यातही पुन्हा जे पराभूत झालेत प्रत्यक्ष जनतेतल्या निवडणुका त्यांना न देता नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी असं म्हणून एक सर्वसाधारण निकष हा देशभरामध्ये लावलेला दिसतो। तोच महाराष्ट्राच्या विधान परिषदांनाही लावला जाईल असा अंदाज आहे। नक्कीच, आणि यामुळे लोकसभेत पराभूत झालेल्या अनेक दिग्गजांच्या पदरी यामुळे निराशा पडू शकते। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून दिल्लीच्या नेतृत्वाला यादी पाठवण्यात आल्याचं समजतंय। केंद्रीय नेतृत्वाला भाजपकडून 30 जणांची यादी पाठवण्यात आली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झालाय। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे। तर प्रतीक्षेत अनेक जण आहेत, अनेक जण दावे करतायत, मोर्चे बांधणी सुरू आहे। असं असताना 30 जणांची यादी आता दिल्ली दरबारी पाठवण्यात आलेली आहे। त्यातल्या कुठल्या नावांवर आता शिक्कामोर्तब होतं, कुणाच्या गळ्यात आता विधान परिषदेची ही उमेदवारी पडते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राज्यसभेसाठी आपण पाहिलेलं होतं की भाजपकडून अतिशय तळागाळातल्या पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आलेली होती, पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली होती। आता तसंच धक्कातंत्र भाजप विधान परिषदेमध्ये देखील अवलंबणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जातंय। मात्र त्याशिवाय 5 जागा आहेत, त्या जागांसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता 30 जणांची ही यादी दिल्ली दरबारी पाठवण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, तब्बल 30 जणांची यादी दिल्लीला पाठवण्यात आल्याचं समजतंय। कोणाची नावं आहेत या यादीमध्ये समजू शकले का?
एकूणच विधान परिषदेसाठी भाजपकडनं आपल्याला खलबत होताना दिसली होती. भाजपची कोर कमिटीची बैठक देखील पार पडली होती आणि यातून 30 नावांची यादी ही दिल्लीतल्या नेतृत्वाला पाठवण्यात आलेली आहे. एकूणच कुठेतरी जे संघटनेमध्ये काम करत आहेत वर्षानुवर्ष आणि नवीन चेहरे यांना कुठेतरी संधी देण्याचा प्रयत्न भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आपल्याला झाल्याचं ठरतं आहे आणि याच अनुषंगानं निकष देखील आपल्याला हे ठरताना दिसत आहेत. प्रामुख्यानं जर का पाहायचं तर यामध्ये पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे आणि ज्या उर्वरित 5 जागा आहे भाजपच्या वाट्याला एकूण 6 जागा येत आहेत. ज्या उर्वरित 5 जागा आहेत त्यामध्ये माधवी नाईक असतील, उपेंद्र कोठेकर असतील, मनोज कोटक असतील, सोबतच रवी अनासपुरे, केशव उपाध्ये, राजेश पांडे, दयान शंकर तिवारी, राम सातपुते, रणजित सिंह निंबाळकर, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे अशी नावं आहेत जी या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोबतच सर संपूर्ण पाहायचं तर या यादीतली नावं तर दिल्लीला गेलीच आहेत, मात्र अनपेक्षित नावं देखील काही आपल्याला दिल्ली नेतृत्वाकडनं ही समोर येताना दिसू शकतात आणि त्यामुळे एकूणच पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये या संदर्भात काय यादी ही भाजपकडनं पाठवली जाते ते बघणं देखील महत्वाचं असेल. नक्कीच आता यापैकी कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.